नमस्कार. हो. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग गोष्टीबद्दल बोलणार आहोत. मायक्रोसॉफ्ट लर्नचा एक संपूर्ण लर्निंग पाथ आहे, इंट्रोडक्शन टू AI इन अज्योर. हो. आता बघा, AI हा शब्द इतका वापरला जातो ना, सगळीकडेच. की त्याचा खरा अर्थच कुठेतरी हरवून गेला असं वाटतं. बरोबर. त्यामुळे ज्यांना पहिलं पाऊल टाकायचंय त्यांच्यासाठी सुरुवात कुठून करायची हाच एक मोठा प्रश्न असतो. बरोबर. आणि हा लर्निंग पाथ त्याच प्रश्नाचं उत्तर आहे असं म्हणायला हरकत नाही. तर आज आपण काय करणार आहोत? आपण फक्त याचा आढावा नाही घेणार, तर आपण एक गोष्ट तयार करायचा प्रयत्न करूया. अच्छा. समजा आपण स्वतःसाठी एक AI असिस्टंट तयार करत आहोत. वा, छान कल्पना आहे. त्याला मेंदू कसा द्यायचा, त्याला बोलायला पाहायला कसं शिकवायचं, हा सगळा प्रवास आपण या मॉड्यूल्समधून उलगडूया. ही कल्पना खूपच छान आहे. कारण AI म्हणजे काही एकच गोष्ट नाहीये, बरोबर? नाही. हा वेगवेगळ्या क्षमतांचा एक संच आहे. आणि हा लर्निंग पाथ म्हणजे एका मोठ्या लेगो बॉक्स सारखा आहे, जिथे वेगवेगळे ब्लॉक्स वापरून तुम्ही काहीही बनवू शकता. तर आपण एक एक ब्लॉक उचलूया आणि आपला हुशार असिस्टंट बनवूया. चला तर मग. कोणत्याही निर्मितीची सुरुवात पायाभरणीने होते. अगदी. तर आपल्या AI असिस्टंटच्या पायाभरणीसाठी पहिले 2 मॉड्यूल्स? हो, पहिले 2. पहिलं आहे इंट्रोडक्शन टू AI कॉन्सेप्ट्स. आता AI इतका मोठा विषय आहे, तर हे मॉड्यूल सुरुवात कुठून करतं? थेट अल्गोरिदम शिकवतं का? नाही, अजिबात नाही. आणि हेच याचं वैशिष्ट्य आहे. हे मॉड्यूल तुम्हाला आधी जमिनीचा पोत दाखवतं. म्हणजे AIच्या जगात कोणकोणत्या प्रमुख क्षमता आहेत हे समजावून सांगतं. अच्छा. जसं की मशीन लर्निंग म्हणजे डेटावरून शिकण्याची क्षमता, मग NLP म्हणजे आपली भाषा समजण्याची क्षमता, कॉम्प्युटर व्हिजन म्हणजे चित्र आणि व्हिडिओ ओळखण्याची क्षमता. हे म्हणजे घर बांधण्याआधी आपल्याला विटा, सिमेंट या सगळ्या साहित्याची ओळख करून देण्यासारखं आहे. बरोबर. म्हणजे AI हे एकच साधन नाही, तर वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळे हत्यार आहेत. अगदी बरोबर. छान. म्हणजे आधी हत्यारांची ओळख. पण मग दुसरं मॉड्यूल आहे गेट स्टार्टेड विथ AI इन मायक्रोसॉफ्ट फाउंड्री. हे फाउंड्री काय आहे? नावावरून तर असं वाटतंय की इथे काहीतरी घडवलं जातंय. अगदी बरोबर पकडलत. फाउंड्री ही एक प्रयोगशाळा किंवा वर्कशॉपच आहे. पण तांत्रिक भाषेत सांगायचं तर हे Azure मधलं एक असं प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्हाला हे सगळे AI मॉडेल्स तयार मिळतात. अच्छा, म्हणजे रेडीमेड? हो, अगदी. तुम्हाला स्वतः काहीही इन्स्टॉल किंवा सेटअप करायची गरज नाही. हे म्हणजे एका तयार किचनसारखं आहे, जिथे सगळं साहित्य मांडून ठेवलेलं आहे. तुम्हाला फक्त येऊन तुमची रेसिपी ट्राय करायची आहे. वा, म्हणजे सुरुवातीलाच येणारा तो तांत्रिक अडचणींचा डोंगर दूर होतो? हो, आणि तुम्ही थेट AI सोबत खेळायला सुरुवात करू शकता. ठीक आहे, म्हणजे आपलं वर्कशॉप तयार आहे. आता आपल्या AI असिस्टंटला सर्वात महत्वाची गोष्ट द्यायची आहे, एक मेंदू. हो. आणि त्यासाठी पुढचे 2 मॉड्यूल्स आहेत मशीन लर्निंगवर. बरोबर. तिसरं मॉड्यूल आहे इंट्रोडक्शन टू मशीन लर्निंग कॉन्सेप्ट्स. आता हा मशीन लर्निंग शब्द आपण खूप ऐकतो, पण एक मशीन नक्की शिकते कशी? ती काय आपल्यासारखी पुस्तकं वाचते का? नाही, पुस्तकं नाही वाचत, पण तुमची तुलना बरोबर आहे. आपण अनुभवातून शिकतो. तर मशीन डेटावरून शिकते. अगदी. विचार करा, तुम्ही तुमच्या फोनच्या गॅलरीला सांगितलं की माझे समुद्रावरचे सगळे फोटो दाखव. तुमच्या फोनला कसा कळतं की कोणत्या फोटोत समुद्र आहे? कारण त्याला लाखो समुद्राच्या फोटोंचा डेटा दाखवून शिकवलेलं असतं. मशीन लर्निंग म्हणजे डेटामधले पॅटर्न्स ओळखण्याची कला. अच्छा, म्हणजे पॅटर्न रेकग्निशन. हो, आणि हे मॉड्यूल तुम्हाला त्याचे 3 मुख्य प्रकार सोप्या भाषेत समजावतं. कोणते 3 प्रकार? पहिला आहे रिग्रेशन, म्हणजे आकड्यांचा अंदाज लावणं. उदाहरणार्थ, एखाद्या घराचा आकार बघून त्याची किंमत किती असेल याचा अंदाज लावणं. ओके. दुसरं आहे क्लासिफिकेशन, म्हणजे वर्गीकरण करणं. उदाहरणार्थ, एखादा ईमेल महत्वाचा आहे की स्पॅम हे ठरवणं. हो किंवा नाही असं उत्तर. बरोबर. आणि तिसरं आहे क्लस्टरिंग, म्हणजे तुम्ही न सांगता सारख्या गोष्टींचे गट तयार करणं. जसं ऑनलाईन शॉपिंग साईट्स करतात तसं. तुमच्यासारखे इतर ग्राहक काय खरेदी करत आहेत असं दाखवतात ते. अगदी तेच. त्यांनी तुमच्या नकळत तुम्हाला एका गटात टाकलेलं असतं. वाह, हे तर खूपच सोपं करून सांगितलं. पण हे सगळं कागदावर ठीक आहे. चौथं मॉड्यूल आहे गेट स्टार्टेड विथ मशीन लर्निंग इन अज्योर, म्हणजे आता प्रत्यक्ष हात घालायची वेळ आली. हो. मग इथे मला खूप सारं कोडिंग आणि गणित माहिती असणं गरजेचं आहे का? आणि इथंच तर खरी गंमत आहे. अच्छा. काय आहे ना, अज्योर मशीन लर्निंग स्टुडिओ नावाचं एक टूल आहे, जे हे काम खूप सोपं करतं.
त्यात ऑटोमेटेड ML नावाची एक जादूची कांडी आहे. जादूची कांडी? हो, तुम्ही फक्त तुमचा डेटा द्यायचा आणि तुम्हाला काय करायचंय ते सांगायचं. मग अझ्योर स्वतः वेगवेगळ्या अल्गोरिदम्सचा प्रयोग करून तुमच्यासाठी सर्वोत्तम मॉडेल तयार करतं. म्हणजे एका मास्टर शेफला फक्त साहित्य दिलं आणि त्याने सर्वोत्तम डिश बनवून दिली तसं. अगदी बरोबर. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. कोणती? तुम्ही शेफला खराब साहित्य दिलं तर तो जगातला कितीही मोठा शेफ असला तरी चांगली डिश बनवू शकत नाही. बरोबर. तसंच तुमच्या डेटाची क्वालिटी ही सर्वात महत्त्वाची आहे. मशीन लर्निंगचा खरा पाया हा चांगला डेटा आहे, टूल्स नाहीत. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. म्हणजे आपल्या AI असिस्टंटचा मेंदू तयार झालाय जो डेटामधून शिकू शकतो. पण आजकालचा AI फक्त शिकत नाही, तो काहीतरी नवीन तयारही करतो. तो कविता लिहितो, चित्र काढतो. हो? मग आपल्या असिस्टंटला ही सर्जनशीलता कुठून मिळणार? मला वाटतं इथेच जनरेटिव्ह AIची एंट्री होते. अगदी बरोबर. इथूनच आपला प्रवास खऱ्या अर्थाने रोमांचक होतो. 5वं मॉड्यूल आहे इंट्रोडक्शन टू जनरेटिव्ह AI अँड एजंट्स. आत्तापर्यंत आपण ज्या AI बद्दल बोलत होतो तो माहितीचं विश्लेषण करत होता. जनरेटिव्ह AI माहितीचं विश्लेषण करून त्यातून काहीतरी नवीन, ओरिजिनल तयार करतो. याच्या मुळाशी आहेत लार्ज लँग्वेज मॉडेल्स, म्हणजे LLMs. आणि इथेच प्रॉम्प्ट्स ही संकल्पना येते, नाही का? बरोबर. मी ऐकलं आहे की योग्य प्रॉम्प्ट लिहिणं ही एक कला आहे. कला आणि विज्ञान दोन्ही आहे. प्रॉम्प्ट म्हणजे तुम्ही AI कडून काम करून घेण्यासाठी दिलेली सूचना. हे म्हणजे अल्लादीनच्या दिव्याचा जिनीशी बोलण्यासारखं आहे. हां, छान उदाहरण आहे. जर तुम्ही त्याला फक्त म्हणालात, मला श्रीमंत कर, तर तो तुम्हाला खेळण्यातल्या नोटाही देऊ शकतो. बरोबर. पण जर तुम्ही त्याला स्पष्ट सांगितलं की मला भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करून 1 वर्षात 10% नफा मिळवण्यासाठी एक सुरक्षित योजना तयार करून दे, तर तो तुम्हाला एक ठोस उत्तर देईल. अगदी. या मॉड्यूलमध्ये हेच शिकवलं जातं की चांगला प्रॉम्प्ट कसा लिहायचा, ज्यात संदर्भ, उदाहरणं आणि तुम्हाला नक्की काय हवं आहे याचा स्पष्ट उल्लेख असेल. वाव. म्हणजे आता डेव्हलपर्सना AI डिरेक्टर बनावं लागणार आहे. दिग्दर्शन करायला कसं शिकवता? फाउंड्रीमध्ये 2 महत्वाच्या जागा आहेत, मॉडेल मार्केट प्लेस आणि प्लेग्राऊंड्स. ओके. मार्केट प्लेस म्हणजे एक मोठी लायब्ररी जिथे ओपन AIच्या GPT-4 सारखे जगातले सर्वोत्तम मॉडेल्स तयार ठेवलेले आहेत. आणि प्लेग्राऊंड? आणि प्लेग्राऊंड म्हणजे ती जागा जिथे तुम्ही या मॉडेल्स सोबत खेळू शकता. तुम्ही त्यांना वेगवेगळे प्रॉम्प्ट्स देऊन बघू शकता, त्यांची उत्तरं तपासू शकता. म्हणजे गाडी विकत घेण्याआधी टेस्ट ड्राईव्ह घेण्यासारखं झालं हे. अगदी बरोबर. तुम्ही वेगवेगळ्या मॉडेल्सना चालवून बघता आणि तुमच्या कामासाठी कोणतं मॉडेल सर्वोत्तम आहे हे ठरवता. ठीक आहे. म्हणजे आपल्या AI असिस्टंटला आता एक सर्जनशील मेंदू मिळाला आहे, ज्याच्याशी आपण प्रॉम्प्ट्सच्या माध्यमातून बोलू शकतो. पण त्याला आपली नैसर्गिक भाषा समजली पाहिजे आणि तो आपल्याशी बोलला पाहिजे. थोडक्यात त्याला कान आणि तोंड दोन्ही हवंय. हो. पुढचा टप्पा हाच आहे, आपल्या असिस्टंटला संवाद साधायला शिकवणं. यासाठी 7वं आणि 8वं मॉड्यूल आहे, जे नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग म्हणजे NLP वर लक्ष केंद्रित करतं. 7वं मॉड्यूल आहे इंट्रोडक्शन टू टेक्स्ट ॲनालिसिस कन्सेप्ट्स. मला हे नेहमीच आश्चर्य वाटतंय. आपल्यासाठी एक वाक्य म्हणजे भावना आणि अर्थाचा समूह असतो, पण कम्प्युटरसाठी ते फक्त अक्षरांची एक रांग असते. हो. मग तो त्यातून अर्थ कसा काढतो? याचसाठी काही तंत्र वापरली जातात, जसं की सेंटिमेंट ॲनालिसिस. म्हणजे लिहिलेला मजकूर सकारात्मक आहे की नकारात्मक हे ओळखणं. बरोबर. दुसरं आहे की फ्रेज एक्स्ट्रॅक्शन, म्हणजे मोठ्या परिच्छेदातले महत्वाचे शब्द शोधून काढणं. आणि तिसरं म्हणजे लँग्वेज डिटेक्शन. अच्छा. या सगळ्यामुळे कम्प्युटरला आपल्या भाषेची रचना आणि त्यातील भाव दोन्ही समजायला मदत होते. आणि मग 8व्या मॉड्यूलमध्ये आपण हे प्रत्यक्षात करून बघतो. याचा एखादा मजेशीर उपयोग काय असू शकतो? विचार करा, तुमच्याकडे 100 पानांचा एक कायदेशीर करार आलाय. बापरे. तो पूर्ण वाचण्याऐवजी तुम्ही अझ्योर लँग्वेज सेवेचा वापर करून काही सेकंदात त्याचा सारांश काढू शकता. अरे वा. किती वेळ आणि डोकेदुखी वाचेल. हाय की नाही? किंवा तुम्ही असं ॲप बनवू शकता जो तुमच्या सगळ्या ईमेल्स वाचून त्यातील कामांची एक टू डू लिस्ट आपोआप तयार करेल. हे तर खूपच उपयुक्त आहे. आता आपल्या असिस्टंटला आपली भाषा समजते, पण त्याला ऐकता आणि बोलता आलं तर? त्यासाठी 9वं आणि 10वं मॉड्यूल आहे का? अगदी. 9वं मॉड्यूल इंट्रोडक्शन टू AI स्पीच कॉन्सेप्ट्स आपल्याला 2 गोष्टी शिकवतं. एक म्हणजे स्पीच रेकग्निशन, म्हणजेच आपण बोललेलं टेक्स्टमध्ये रूपांतरित करणं. गुगल असिस्टंट किंवा सिरी सारखं. हो. आणि दुसरं म्हणजे
स्पीच सिंथेसिस म्हणजे टेक्स्टला मानवी आवाजात रूपांतरित करणं, जसं की गुगल मॅप्स आपल्याला रस्ता सांगतो. आणि 10व्या मॉड्यूलमध्ये गेट स्टार्टेड विथ स्पीच इन मायक्रोसॉफ्ट फाउंड्री आपण स्वतःचा जार्विस बनवू शकतो का? नक्कीच. तुम्ही अझ्योर स्पीच वापरून असे ॲप्स बनवू शकता ज्यांच्याशी तुम्ही बोलू शकता. उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या घरातील दिव्यांना सांगू शकता, माझ्या स्टडी रूममधला दिवा चालू कर, किंवा गाडी चालवताना तुमच्या असिस्टंटला सांगू शकता, माझ्या बॉसला एक ईमेल पाठव की मी 10 मिनिटात पोहोचत आहे. म्हणजे तंत्रज्ञानामधील भाषेचा आणि टायपिंगचा अडथळा दूर होतो. बरोबर. ते सर्वांसाठी सोपं होतं. उत्तम. आपला असिस्टंट आता हुशार आहे, सर्जनशील आहे आणि तो आपल्याशी संवादही साधू शकतो. पण त्याला जग दिसत नाहीये. त्याला डोळे देण्याची गरज आहे. हो. आणि त्यासाठीच पुढची 2 मॉड्यूल्स आहेत. कॉम्प्युटर व्हिजन 11वा मॉड्यूल आहे, इंट्रोडक्शन टू कॉम्प्युटर व्हिजन कॉन्सेप्ट्स. बरोबर. कॉम्प्युटरला पाहायला शिकवणं म्हणजे काय? तर त्याला चित्रांमधले आणि व्हिडिओंमधले घटक ओळखायला शिकवणं. हे म्हणजे कॉम्प्युटरसोबत आयस्पाय खेळण्यासारखं झालं. हा, अगदी तसंच. यात इमेज अनालिसिस म्हणजे चित्रात काय आहे, मांजर, गाडी, झाड हे ओळखण्यापासून ते चेहऱ्यावरील हावभाव ओळखण्यापर्यंतच्या गोष्टी येतात. माणूस हसतोय की रागावलाय? हो. यामागचं मुख्य तत्व हे आहे की चित्रांसारख्या अनस्ट्रक्चर्ड डेटामधून अर्थपूर्ण आणि स्ट्रक्चर्ड माहिती बाहेर काढणं. आणि 12वं मॉड्यूल गेट स्टार्टेड विथ कम्प्युटर व्हिजन इन मायक्रोसॉफ्ट फाउंड्री आपल्याला हे प्रत्यक्षात करायला मदत करतं. याचा रोजच्या जीवनात काय उपयोग होऊ शकतो? समजा मी माझ्या फ्रीजचा फोटो काढला आणि एआयला विचारलं, या सामानातून मी आज रात्री काय बनवू शकेन? हे शक्य आहे का? हे अगदी शक्य आहे आणि असे ॲप्स आता तयारही होत आहेत. पण याचा वापर खूप मोठ्या स्तरावर होतो. उदाहरणार्थ, एका मोठ्या रिटेल कंपनीने त्यांच्या स्टोअरमधील गर्दी मोजण्यासाठी अझ्योर व्हिजन सेवेचा वापर केला. अच्छा. त्यांना वाटलं होतं की ते याचा उपयोग फक्त मालाची मोजणी करण्यासाठी करतील, पण त्यांना ग्राहकांच्या वर्तनाबद्दल इतकी महत्त्वाची माहिती मिळाली की त्यांनी त्यांच्या स्टोअरची रचनाच बदलून टाकली. वाह! म्हणजे अनधिकृत ठिकाणी मोठा फायदा झाला. हो, कधीकधी असंच होतं. आपला असिस्टंट आता जवळपास तयार आहे. त्याला मेंदू आहे, वाचा आहे, डोळे कान आहेत. मग आता शेवटची 2 मॉड्यूल्स कशासाठी आहेत? 13वे आणि 14वे मॉड्यूल? इन्फॉर्मेशन एक्स्ट्रॅक्शनबद्दल आहेत. हा काय प्रकार आहे? आता आपला असिस्टंट हुशार झाला आहे, पण तो अजूनही थोडा आळशी आहे. तो माहितीच्या ढिगाऱ्यात काम करायला कंटाळा करेल. ही शेवटची 2 मॉड्यूल्स त्याला एक सुपर डिटेक्टिव्ह बनवतात. विचार करा, तुमच्याकडे हजारो स्कॅन केलेल्या पावत्या, फॉर्म्स किंवा जुनी कागदपत्र आहेत. हो. त्यातून विशिष्ट माहिती, जसं की फक्त तारीख, रक्कम किंवा नाव शोधून काढणं किती किचकट काम आहे. म्हणजे डेटा एंट्रीसारखं कंटाळवाणं काम. अगदी. इथे ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन म्हणजे OCR कामाला येतो. अच्छा, म्हणजे चित्रातील मजकूर ओळखणं. हो, पण हे मॉड्यूल फक्त OCRच्या पुढे जातं. ते तुम्हाला शिकवतं की त्या टेक्स्टमधून आपल्याला हवी तीच माहिती कशी काढायची. जसं की हजारो पावत्यांमधून फक्त एकूण रक्कम आणि दुकानदाराचं नाव शोधून काढणं. अगदी बरोबर. आणि शेवटचं 14वं मॉड्यूल गेट स्टार्टेड विथ AI पॉवर्ड इन्फॉर्मेशन एक्स्ट्रॅक्शन इन मायक्रोसॉफ्ट फाउंड्री आपल्याला हे ऑटोमेट करायला शिकवतं. म्हणजे अकाउंटंट्सची नोकरी धोक्यात आहे का? हा, धोक्यात नाही, पण त्यांचं काम नक्कीच सोपं होणार आहे. विचार करा, एक अकाउंटंट जो आपला 80% वेळ फक्त डेटा एंट्रीमध्ये घालवत होता, तो आता तोच वेळ डेटाचं विश्लेषण करण्यात आणि कंपनीसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात वापरू शकतो. बरोबर. हे तंत्रज्ञान माणसाची जागा घेण्यासाठी नाही, तर माणसाला त्याच्या कंटाळवाण्या कामातून मुक्त करून अधिक महत्त्वाच्या आणि सर्जनशील कामांसाठी वेळ देण्यासाठी आहे. म्हणजे तुमच्यासाठी एक अत्यंत हुशार आणि न ठकणारा इंटर्न ठेवण्यासारखा आहे. बरोबर. तर हा होता आपल्या AI असिस्टंटच्या निर्मितीचा प्रवास. आपण AI म्हणजे काय या मूलभूत प्रश्नापासून सुरुवात केली आणि शेवटी त्याला जगातल्या माहितीच्या गोंधळातून अर्थ काढायला शिकवलं. हो, खरोखरच एक परिपूर्ण रोडमॅप आहे हा, जो संकल्पना आणि प्रत्यक्ष वापर यांची सुंदर सांगड घालतो. आणि यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा लर्निंग पाथ तुम्हाला फक्त एझ्योरची साधनं वापरायला शिकवत नाही. मग तो तुम्हाला समस्या सोडवण्याची एक नवीन पद्धत शिकवतो. तुमच्यासमोर कोणतीही समस्या आली की तुमच्या मनात विचार येतो, अरे, इथे तर मी कॉम्प्युटर व्हिजन वापरू शकतो. किंवा या कामासाठी जनरेटिव्ह AI सर्वोत्तम राहील. अगदी. हे तुम्हाला फक्त मासे देत नाही, तर मासे कसे पकडायचे हे शिकवतं. या संपूर्ण प्रवासातून एक विचार मनात येतो. आपण आपल्या या असिस्टंटला इतक्या क्षमता दिल्या,
तो शिकू शकतो, तयार करू शकतो, पाहू शकतो, बोलू शकतो. मग प्रश्न हा नाही की AI एक साधन आहे की भागीदार. खरा प्रश्न हा आहे की जसं जसं आपण त्याला अधिक सक्षम बनवू, तसतशी आपली भूमिका एका निर्मात्यावरून बदलून एका सहकार्याची कधी होईल, आणि त्या सहकार्यासोबत आपण पहिली कोणती गोष्ट साध्य करू इच्छितो? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.